तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी डेली रुटीन शेअर करणार आहे आणि विराला बघून मी सगळं कसं मॅनेज करते काम. एक अशी कमेंट्स होते की अश्विनी तुझं डेली रुटीन शेअर कर, तर म्हटलं आज शेअर करू. तर इथे ना सकाळचे 11-12 वाजले असेल आणि आमचं जेवण वगैरे झालेलं होतं आणि इथे मी रात्रीचे जे घासून ठेवलेले भांडे होते ना, तर ते मी इथे लावत होते. खरं तर ते पण रात्रीच लावणार होते, पण रात्रीचं विराचं खूप टेन्शन असतं, म्हणजे विराला झोपायचं असतं. ती हे सगळं काम करू देत नाही रात्रीचं आणि मग तिचं झोपायचं टायमिंग सगळा चुकतो. तर त्याच्यामुळं मग भांडे वगैरे ठेवून पहिले तिला झोपी लावलं आणि मग नंतर पुन्हा थोडंसं किचन वगैरे क्लीन केलं रात्री आणि मग पुन्हा झोपायला खूप वेळ झाला. 11-12 वाजून गेले असतील आणि मग सकाळी नाश्ता वगैरे झाला आणि आता मी रात्रीची भांडी सगळी लावून देत होते आणि आता मला किचनवरची भांडी घासायची होती, पण मी आज घरातच भांडी घासणार होते किचनवरती, कारण की बाहेर जर भांडी घासण्यासाठी गेलं ना तर मग विरा येते आणि पाणी खूप खेळते, मग तिला खूप सर्दी झालेली आहे. तर त्याच्यामुळं म्हटलं इथंच भांडी घासून घेऊ आणि मग जर तिने पाणी खेळलं तिला अजून जास्त सर्दी वाढेल. रात्री पण ती तसंच करायला आली होती, पण नंतर मग तिला बळच घरात नादी लावलं आणि मग ती घरात आली. तर येते ना विरा मला भांडे घासून देत नव्हती, मग तिचे खेळण्या आणल्या आणि तिला इथे खाली खेळायला दिल्या आणि इथं मग मी भांडे घासायला सुरुवात केली. त्याच्यात ती म्हणायची मम्मा इकडं बघ इकडं बघ, तर तिचं बघता बघता मग मी भांडे घासले आणि सारखं कंटिन्यू मम्मा हे बघ मम्मा ते बघ तिची भांडीचं चालू होतं. त्याच्यानंतर आता इथे माठाच्या पाण्याची खेळायला लागली होती आणि म्हणली मला हात धुवायचे. मग नंतर तिला उचललं आणि हात धुवायला घेऊन गेले. तर त्याच्यानंतर मग पुन्हा भांडी अधुरे राहिले होते, तर मग ते धुण्यासाठी आले. आणि त्यातल्या त्यात आपलं जर मुलांकडं म्हणजे आपण जेव्हा कामात असतो ना, मुलं अजून इतके उद्योग वाढून ठेवतात. आज विराने तर खूपच मोठा उद्योग वाढून ठेवला आणि जर का म्हणजे तिने अजून उद्योग केले असते ना, म्हणजे आज मला रडायलाच तिने लावलं असतं डायरेक्ट आणि तुम्हाला पुढं बघायला भेटेलच तिने काय केलं होतं. तर त्याच्यानंतर इथे ना मी भांडे म्हणजे जेवढे भांडे काढून ना ते पुन्हा निघायचेच किचनवरचं, ही काढ घासायला ते काढ घासायला. तर असं करता करताना बरेच सगळे भांडे नंतर मी घासून काढले आणि इथे विराचं चालूच होतं खाली खेळायचं आणि तसे पप्पा पण बाहेर होते, तर मग अजूनमधून बाहेर पण जायची, मध्ये पण यायची आणि कंटिन्यू खाली पण खेळायचं. तर ना पप्पा शॉपमध्ये होते, पण पप्पा ना 2 मिनिटासाठी थोडेसे शेतात गेले, इथं ते लोक आले होते तर त्यांच्याकडे. तर तितक्यात कस्टमर आले आणि मग पुन्हा मला किचन साफ करता करता अधुरं ठेवून ते कस्टमर करायला जायला लागलं शॉपमध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग पप्पाने थोडं शटर खाली घेतलं, पप्पाला थोडं फ्रेश व्हायचं होतं. तर माझं काम करता करता पुन्हा कस्टमर आले शॉपमध्ये, म्हणजे मला पुन्हा जायला लागलं. आणि म्हणजे आज मिस्टर नव्हते ना, म्हणून त्याच्यामुळं कस्टमर पण बघायला लागले. तसे पप्पा कंटिन्यू होते शॉपमध्ये, पण जेव्हा थोड्या वेळ पप्पा नव्हते ना, तर मग कस्टमर 5-1 मिनिटं तोपर्यंत हँडल करायचे शॉपमधले, इकडे विराला पण हँडल करायचं आणि घरातलं पण काम चालू होतं. आणि मग नंतर पुन्हा पप्पा गेल्याच्या नंतर म्हणजे कंटिन्यू कस्टमर चालू असतात शॉपमध्ये. म्हणजे शॉपमध्ये पण एक जण कंटिन्यू पाहिजे आणि विराकडे सेपरेट लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा एक जण पाहिजे असं असतं, कारण लहान मुलांना खूपच उद्योग काढून ठेवतात. आता इथं विराला लस्सी आणली होती तिने शॉपमध्ये जाऊन आणि इथं माझे भांडे सगळे घासून झालेले होते. त्याच्यानंतर इथे मी किचन पुसण्यासाठी घेतलं, तर मग इथे मी आता कस्टमरने आवाज दिला तर तिथं गेले. त्याच्यानंतर विराने पुन्हा सोप्यावरती लस्सी सांडून ठेवली, म्हणजे असंच उद्योग करत राहतात. लस्सी सांडल्याच्यानंतर तिने पुन्हा इथं भांड्याच्या पाठीतून ना कप घेऊन गेली आणि काचेचा कप होता तो, आणि तो फोडला आणि खाली मस्त म्हणजे पूर्ण अशा ठिसऱ्या काचेच्या पडल्या होत्या. थोड्यावरून वाचल्या नाही तर तिचे पाय, म्हणजे ती त्याच्यावरतीच उभी होती, पण बरं झालं देवाची. विरा काय विरा हे असं काय प्रकार आहे? हा राहू दे, मी पुसते. सरक हे येडू या बा, लस्सी घेतली आणि सांडून दिली आहे ना, तेवढंच करायचं होतं. हेच कारण आहे आम्ही स्वपा नाही घेतली. आणि इथं ना चुकी माझीच झाली होती, मी तिला लस्सी असं वरून फोडून द्यायची आणि त्यामध्ये स्ट्रॉ घालायचा ना, तर मी ते कागद काढला आणि ग्लास मोकळा केला म्हणून ती लस्सी सांडली तिच्याकडून. आणि तिला जर व्यवस्थित मी फोडून दिली असती ना, तर ती म्हणजे हे नसते. माझ्या लक्षातच नाही आलं का तिला स्ट्रॉने प्यायचं आहे. मला वाटलं मी तिला ग्लासने पाजणार असं. काय बाबड्या का पाणी खेळायचं होतं तुला अजून? चल मग खेळते पाणी बसून खेळ ना. मी माझं पुसते, तू खेळ ना. खेळायचंय का? आजीकडून आणू, आजीच नाही ग. कशाला आजी पाहिजे? आता आजीच नाही ना. आजीकडे जायचं तुला?
कशी दिसते तू? विरा किती छान दिसते. माझ्या मुलाला तोंड खायचं होतं बाई. तर मांजकीच्या नादूरच राहिलेलं होतं पुसायचं, ते सोडून आता मी तिला आंघोळ घालायला आले होते आणि म्हटलं मग हिची एकदा आंघोळ वगैरे सगळं फ्रेश झाले ना, मग त्याच्यानंतर ती थोडी खेळेन आणि मग मी किचन वगैरे पुसून घेईन. आधीचे भांडे वगैरे घासून झाले होते पण किचन पुसायचं राहिलेलं होतं अर्धवट. तर मग नंतर ती म्हटली मला आंघोळ करायच्या आधी, मग आता विराला आधी आंघोळ घातली आणि त्याच्यानंतर मग मी किचन पुसून घेणार होते. आणि असंच होतं म्हणजे एक काम करायला गेलं ना तर म्हणजे मध्ये मध्ये मुलांचं बघावं लागतं, मग त्या कामात ना खूप जास्त टाईम होऊन जातो. आणि त्याच्यानंतर इथं ना तिची आंघोळ झाली, कपडे वगैरे घातले. आणि कपड्याचं पण तिचं असं आहे का मला हात घालायचा, मला तोच घालायचा, तेच घालायचं, त्याला पण खूप टाईम लावली, खूप जमाना लागतो तिचे कपडे वगैरे घालायला. बॉडी लोशन लावून देत लवकर. आता इथे तरी मला आज तरी तिने केस विसरून दिले, नाहीतर कधी केससुद्धा विसरू देत नाही मला ती. तर इथे ना तिचं मी तिला ती हा इथं मला म्हटली मला आहे ना काहीतरी घ्यायचं म्हणत होती कलरचं. तर तेव्हा मी म्हटलं आपण ते आणायला जाऊ, चल मग आवरून घे पटकन. तेव्हा ती इथं तयार झाली होती केस विसरायला आणि फायनली इथे ना मी तिचे केस विसरत होते. आणि त्यातल्या त्यात मम्मी नाही म्हणून ती सारखं आजी आजी करत असते, मला आजीकडे जायचं आहे, आजीकडे जायचं आहे. आता केस वगैरे विचारला आणि म्हटले मम्मा मला दाखव आरशात मी कशी दिसते. कशी दिसते? छान ना? कलरचा फुगा घ्यायचा, घेऊ ना मग. पप्पाला मी सांगते कलरचा फुगा आणा विराला. तर ही अर्धवट राहिलेलं किचन पुन्हा आता मी क्लीन करण्यासाठी आले आणि ते ना मी डायरेक्ट घासण्याने घासूनच काढते पुसण्यापेक्षा. आणि चांगलं धुवून पटकन पण होतं आणि छान निघतं पण साबणाने वगैरे घासून काढल्याच्यानंतर. आणि म्हणजे आधी भांडे घासले, त्याच्यानंतर किचन पुसता 3-4 वेळेस म्हणजे मला किचन पुसायलाच डिस्टर्ब झालं खरंच खूप. आणि भांडे तरी घासले एक वेळेस फास्टमध्ये, पण किचन पुसायला खूप डिस्टर्ब झालं. तर त्याच्यामुळे बराच असा वेळ लागला किचन पुसायला. तिचे आंघोळ, तिचे कपडे, त्याच्यानंतर शॉपमध्ये कस्टमर हे ते असं करताना ते खूप टाईम होऊन गेला इथं किचन पुसायला. आणि खाली थोडंसं वल्लं पण होतं. त्याच्यानंतर आहे ना ती इथं थोडीशी ऊन सटकली पण तेव्हा पण खूप रडायला लागली आणि ती म्हणजे एका जागेवर बसतच नव्हती. तर त्याच्यामुळं आता इथे मी किचन वगैरे क्लीन झालं, आता घर झाडायचं होतं मला. तर मग टेबलवरचा सगळा मी वरचा पसारा आवरून घेत होते, पसारा आवरून घेते आणि मग सगळं खालचं हे करते. तर इथं तिने काच फुरून ठेवली होती. जाऊ तिकडे थांब आता. घुसलं नाही आता पायात? दाखव. मला लागला नाही. लागला का? दाखव. कुठं? तिथं लागला ना? हा? ती गेली पोरगी बाई. स्वतः एका जागेवर बशी धार चालू थांब. इथे बस इकडे साईडला. नाहीच भयंकर काचा केला. विराने इतक्या बारीक काचा केल्या आणि कुशल त्याच्यात उभी होती. मला कळलं सुद्धा नाही, वरून मला दाखवती.
हे बघा बरी पायात नाही घुसली विरा, किती अवघड केलं असतं हाताने. हा कप होता मग तो कुठून घेऊन आली तू भांड्याच्या पाठीतून? हा फुटला त्याच्यातच उभी राहिली, पायात घुसली असती काच मग. मग लागले असते हाताला, मग गालाला लागले ना तुझ्या. हा नुसते उद्योग करून राहिली बाई. आम्ही तुला खायला आणायला गेलो होते. तर याच्यानंतर ना विरा पडली आणि थोडी लय रडायला लागली. मग त्याच्यानंतर म्हटली हिला आता आधी झोपी लावू. मग तिला ना दूध गरम केलं आणि वरती झोळीत घेऊन गेले. आणि मग फायनली इथं ना विराला बळजबरी झोपी लावलं. मग तिला, कारण माझं काम पण खूप राहिलेलं होतं आणि ती पण खूप चिडचिड करत होती आणि झोपायला पण आलेली होती. तर म्हटलं हिला आधी झोपी लाव. मग त्याच्यानंतर मी हिला झोपी लावलं आणि वरती झोळीवरच्या हॉलमध्ये, कधी कधी खालच्या हॉलमध्ये पण बांधतो, पण ती सोडलेली होती. तर मग वरची तयार होती, झोळी बांधलेलीच होती. तर मग वरतीच झोळीत आणलं आणि मग तिला इकडून तिकडून झोपी लावलं. मग ती थोड्या वेळ झोपली आणि मग मी आता म्हटलं माझ्या फरच्या वगैरे पुसायच्या राहिलं, झाडायचं पण राहिलेलं होतं. मग मी खालचं झाडण्यासाठी घर घेतलं आणि बराच असा पसारा झालेला असतो, कारण इकडचं सामान तिकडं तिकडं इकडं तिकडं असं सगळं पडलेलं असं विस्कटलेलं असतं. सगळं आवरून घ्यावं लागतं. आणि मग खालचं मी सगळं वरचा पसारा आवरल्याच्या नंतर मग खाली सगळं झाडून घेते आणि मग पुसायला सुरुवात करते घर. तर इथं ना सगळं क्लीन करत होते, झाडून घेत होते. पसारावरचं आवरून झालं आता. आणि त्याच्यानंतर मग सोफाच्या पाठीमागं हे ते, कारण काच झालेलं होते खाली, तसं पण रोज आम्ही सोफा हे करून झाडून घेतो, कारण खूप घाण होती. आणि तर म्हटलं हिला आधी झोपी लावू, कारण त्या काचा जर म्हणजे मी भरल्या होत्या आधी, पण जर इकडे तिकडे पांगलेल्या असल्या म्हटलं तर मग पुसून वगैरे घेतल्यानंतर मग हिला हे करू, म्हणून मी तिला डायरेक्ट झोपी लावलं. आणि ह्या रूममध्ये बघा इतका पसारा, ह्या रूममध्ये पण कपड्यांचं खूप जास्त पसारा होतो रोज. म्हणजे असं नाही की रोजच हे सगळं काम असतं डेली रुटीनमध्ये. ह्या रूममध्ये कपडे, हॉलमध्ये पसारा, त्याच्यानंतर किचनमध्ये भांडे, हे ते रोजचं आहेच. हे हा पसारा रोजचाच असतो. तर विरा झोपली होती म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. या सगळ्या कपड्यांच्या गाड्या घातल्या आणि घरं वगैरे झाडून घेतले. आता किचनमधलं काही पसारा मग अशी आवरायचं राहिलेलं होता टेबलचा, आणि नुसतं आवरून थोडंसं पुसावं पण लागतं सगळं फर्निचर वगैरे, कारण त्याच्यावर खूप धूळ आलेली असती आणि रोजच धूळ येते. तर त्याच्यामुळे सगळं पुसून घ्यावं लागतं फर्निचर. आणि वरचं पुसल्याच्यानंतर मग मी खाली फरच्या वगैरे पुसायला सुरुवात करते. आता बऱ्यापैकी सगळं क्लीन झालेलं होतं, घर पण झाडून झालं. आणि आता मग ती उठायच्या आत म्हटलं फरच्या पण एकदा पुसून घेऊ, म्हणजे एकदा सगळं आवरल्याच्या नंतर मग काहीच टेन्शन नाही राहत. आणि कपडे तर वॉशिंग मशीनला लावायचे बाकी होते. मग त्याच्यानंतर ती फरची पुसून झाल्याच्यानंतर उठलीच, मग ते सगळं बाकीचे कामं कपडे लावायचे राहिले फक्त. आणि विराला पुन्हा खायला राईस बनवायचा होता, तर ते नंतर बनवला मग मी. आता इथे माझ्या फरच्या सगळ्या पुसून झाल्या आणि फायनली सगळं घर क्लीन झालं. आणि विरा उठल्यानंतर हा सगळा पसारा पुन्हा होतच असतो. तर या पद्धतीने मस्त असं मी आधी किचन पुसलं, रूम पुसली, पाणी चेंज केलं पुन्हा, आणि मग हॉल पण पुसून घेतला. आणि मस्त विरा झोपली होती म्हणून सगळं चकाचक आवरलं. तर असं कामाचं रुटीन असतं तिला बघून. ती जर झोपेला असली तर फास्टमध्ये होतं, आणि जर मध्ये मध्ये येत असते तर मग खूप टाईम लागतो आहे सगळ्या कामाला. तिला बघून तिचे खूप नाटकं चालू असतात.